आणि या दरम्यान अमोलच्या बॅट मधून कलात्मक फटकेबाजी पाहायला मिळाली. चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचलाय. 4 चौका. हा आहे अरिहंत कॉस्मेटिक्सचा सनसनीत चौका. हो, हा चेंडू अगदी शरीरविरक मला पाहायला मिळालाय. आडमात झाडू मारावाच्या प्रमाणे ती फटका खेळलाय. एक आलाय हो धावाची जमी असेल फक्त चेंडूची वेगळी विषय आहे. 2 धावाला धावांवर धाव संख्या वाढेल ती मात्र 18 वरती धावला आणि 58 धावा. रिवर्स बेहतरीन स्ट्रोक और एक छेद. हा आहे अरिहंत कलेक्शनचा बुलंद षटकार. पण पोहोचल्यानंतर सामना गमावा लागला तर किती दुःख होतं ना. तिथे पराभूत होण्याचा संघाला माहिती आहे. पुन्हा एकदा स्पर्शाचा लाभ जेव्हा फरक आहे आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 चौका. आहे अरिहंत कॉस्मेटिक्सचा सनसनीत चौका. हो पाहिलेगा क्लासिकल बेहतरीन जितनी तारीफ कीजिए उतनी कम. 4 हा आहे अरिहंत कॉस्मेटिक्सचा सनसनीत चौका. आणि पाहिलेगा चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचेल. नो चान्स और ये 4 अरिहंत कॉस्मेटिक्सचा सनसनीत. विकेट केला गेला. नो चान्स और ये छेद. हा आहे अरिहंत कलेक्शनचा बुलंद षटकार. अमोल सर पुन्हा एकदा सुरेख प्रकारचा फटका खेळण्याचा प्रयत्न या दरम्यान डोक्यावर चेंडू खेळला गेला. एक धाव तयार दुसऱ्या धाव संख्येचा प्रयत्न केला जातो. दुसरी सुद्धा धावानी पाहता पाहता चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 चौका. आहे अरिहंत कॉस्मेटिक्सचा सनसनीत. पुन्हा एकदा रोहित डेरे सामना करतील अमोल गोडकर यांच्या फलंदाजीचा आणि लॉगऑफच्या दिशेने 1 बाउन्स चौकार. हा आहे अरिहंत कॉस्मेटिक्सचा सनसनीत चौका. पुन्हा एकदा पुढचा चेंडू उलटा मध्ये चेंडू एक साईडच्या दिशेने मारला. चेंडू पावले षटकार जातो का आणि हा षटकार. पुन्हा एकदा महेश डेरे सामना करतील अमोल गोडेकर. जिंकण्यासाठी 100 धावांची आवश्यकता. काय आणि आता चेंडू लेफ्ट साईडच्या दिशेने उंच मारले. चेंडू त्या ठिकाणी कोणताही क्षेत्ररक्षक नाही परंतु तेवढंच आता क्षेत्ररक्षक आणि 2 धावा मात्र मिळतात अमोल गोडेकर यांना. धाव संख्येत बदल होते. धाव संख्या होती